ऑपरेशन टायगरचा फियास्को होतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून जे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार होते त्याच्यापैकी ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय की मी अद्याप निर्णय घेतलेला नाही। त्याच्यामुळे अन्य 5 जे खासदार आहेत त्या खासदारांची अडचण निर्माण अशी झालेली आहे की सर्वचे सर्व अपात्र ठरू शकतात। उद्धव ठाकरेंनी उद्या त्यांना जी नोटीस बजावलेली आहे की बैठकीला उपस्थित राहा, ते उपस्थित राहिले नाही, पक्षशिस्तीचा भंग झालेला आहे आणि या संदर्भामध्ये त्या खासदारांनी पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून त्यांच्यावरती स्वतंत्र कारवाई होऊ शकते। जर पक्षांतर करायचं असेल तर शिवसेनेच्या 9 पैकी किमान 6 खासदारांचा स्वतंत्र गट निर्माण व्हायला पाहिजे। पण आता 6 सुरुवातीला नावं आली, नंतर आता त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी अचानकपणे सांगितलंय की मी अद्याप निर्णय घेतलेला नाही, मी माझ्या मतदारसंघात जाऊन माझ्या मतदारांशी चर्चा करणार, कार्यकर्त्यांशी बोलणार आणि नंतर निर्णय घेणार। ओमराजेंनी पाठ फिरवल्यामुळे 5ही खासदारांची कुचंबना झाली आणि त्याच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। उद्या जर उद्धव ठाकरेंनी ठरवलंच की या 5ही खासदारांना अपात्र ठरवायचं तर हे 5ही खासदारांना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। आताची ही सर्वात खळबळजनक बातमी यस, आणि ही जी घडामोड सगळी झालेली आहे त्याचं कारणच तसं आहे। ज्या दिवशी ऑपरेशन टायगरची बातमी आली त्या दिवशी संजय राऊत यांनी एक आरोप केला होता, ओमराजे निंबाळकर हे पक्षांतर करत आहेत। त्याच्या मागचं एक कारण त्यांनी सांगितलं होतं की ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांची 20 वर्षापूर्वी हत्या झाली कळंबोलीला, मुंबईच्या जवळ कळंबोलीमध्ये। पवनराजे निंबाळकर हे पुण्याकडे येत असताना ते आणि त्यांचा ड्रायव्हर या दोघांचाही खून झाला, सुपारी देऊन ही हत्या झाली आणि त्याचा थेट आरोप होता त्यांचे सख्खे चुलते माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावरती थेट आरोप होता। पद्मसिंह पाटील आणि त्यांनी 25 लाख रुपये देऊन सुपारी देऊन ही हत्या केली असा तो थेट आरोप होता। पण या प्रकरणामध्ये आज जो न्यायालयामध्ये निकाल झाला मुंबईच्या विशेष न्यायालयामध्ये, त्याच्यामध्ये पद्मसिंह पाटलांसह सर्वचे सर्व आरोपी हे निर्दोष मुक्त झाले। आणि याच केस संदर्भामध्ये संजय राऊतांनी आरोप केला होता की या केसचा निकाल हा ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने व्हावा म्हणून ओमराजेंनी पक्षांतर केलेलं आहे। मग याचा अर्थ संजय राऊतांचा आरोप हा तद्दन खोटा होता। न्यायालयाने स्पष्ट निकाल दिलेला आहे की पुरावा नसल्यामुळे, सबळ पुरावा नसल्यामुळे आणि जो माफीचा साक्षीदार आहे तो सुद्धा फुटल्यामुळे याच्यामध्ये या केसचा पायाच एकदम ठिसूळ आहे। सीबीआयने जी चौकशी केली, स्थानिक पोलिसांनी चौकशी केली, याच्यामध्ये कुठलेही ठोस पुरावे मिळाले नाहीत। त्याच्यामुळे ही केस निकालात निघाली आहे, सर्व आरोपी निर्दोष झाले। त्याचा परिणाम असा झाला की ओमराजे निंबाळकर हे मोठ्या अपेक्षेने पलीकडे गेले होते शिंदे सेनेकडे, ते नाराज झाले। ते आता ह्या प्रकरणात सांगतायत की मी याबद्दल सीबीआयच्या संपूर्ण आताच्या तपासाचा अभ्यास करणार आणि वरच्या न्यायालयामध्ये अपील करणार आहे। परंतु 20 वर्षानंतर हा निकाल लागला, त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेवरती सुद्धा त्यांनी बोट दाखवलेलं आहे की 20 वर्षानंतर हा जर मला निकाल मिळत नसेल तर न्याय व्यवस्थेविषयी सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे, असं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणतात। पण त्यांची सर्वात महत्वाची राजकीय भूमिका आताची जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी खळबळ उडवून देणारी आहे। त्यांनी एकदम पलटी मारल्यामुळे उद्या समजा ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जायचं म्हणत असतील आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना माफ केला आणि प्रवेश दिला, ते अन्य राहिलेले 5 खासदार आहेत ते स्वतंत्र गट तयार करू शकत नाहीत, ते अपात्र ठरू शकतात, अपात्र होतील, पक्षांतरबंदी कायदा त्यांना लागू होईल, ते अपात्र होतील अशी दाट शक्यता आहे। आणि ते अपात्र झाले तर त्याचं खापर थेट एकनाथ शिंदेवरती फुटणार आहे, एकनाथ शिंदेवरती आणि थेट अमित शहांवरती फुटणार आहे। आता अमित शहा या विषयावरती काय करतात, काय घडामोडी होतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे। परंतु 5 खासदारांची कोंडी झालेली आहे आणि त्यांचं ओव्हरऑल संपूर्ण भवितव्यच अंधारात सापडलेलं आहे। एकनाथ शिंदे यांची सुद्धा कोंडी झालेली आहे। एकनाथ शिंदेने वाटतं होतं की 6 खासदारांचं पक्षांतर सहज शक्य आहे। जसं मागच्या वेळेस पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे आले, ते मुख्यमंत्री झाले, त्यांचे सहकारी मंत्री झाले, त्याच्याप्रमाणेच आता सुद्धा हे सहज शक्य होईल कारण अमित शहा त्यांच्या पाठीचे आहेत, बाकी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या बरोबर आहे। परंतु इथे मात्र मोठी गडबड झाली, त्याचं कारण ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेली भूमिका। आता आज पुन्हा या विषयावरती काय होतंय पुढच्या घडामोडी ते आपण पाहू। पण दरम्यान ओमराजे निंबाळकरांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसानंतर मतदारसंघात मी माझ्या कार्यकर्ते मतदारांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेईल। कदाचित उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर यांना माफ करतील कारण ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत। 6 खासदारांमध्ये सर्वात जवळचे कोण असतील तर ओमराजे निंबाळकर आहेत। अनेकदा आपण या पक्षांतराच्या ज्या घडामोडी झाल्यात त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंसह बाकीच्या अन्य
संजय राऊत किंवा सुषमा अंधारे किंवा अन्य शिवसेनेचे नेते जे बोलले, त्यांचा ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीमध्ये सॉफ्ट कॉर्नर होता. किमान ओमराजेंनी असं करायला नको होतं, कारण का तर उद्धव ठाकरेंनी त्यांना भावाप्रमाणे प्रेम दिलं होतं. आता ओमराजेंनी अशी भूमिका घेतली की पुन्हा उद्धव साहेबांकडे जाऊन माफी मागायची आणि पुन्हा शिवसेनेबरोबरच कायम राहायचं ठाकरेंच्या. तर मात्र हे 5 खासदार निकालात निघतील, त्यांना राजीनामा द्यावा लागेल. ते पक्षांतर बंदी कायद्यानुसार ते अपात्र ठरतील. ही आत्ताची सर्वात मोठी घडामोड आहे. जनहो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.